नमस्कार. मुंबईच्या वाघमध्ये आपलं स्वागत आहे. अ, मुंबई महानगरपालिका वार्ड क्रमांक 75 मधून प्रमोदजी सावंत आपल्या सोबत आहेत. सर, 2012 मध्ये आपण नगरसेवक राहिलात. त्यानंतर 2017 मध्ये आपल्या मिसेस होत्या आणि आता जनतेने तुम्हाला पुन्हा निवडून दिलेला आहे. तर त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? खऱ्या अर्थाने सर्वप्रथम हा जो विजय आहे तो मरोळकर जनतेचा विजय आहे. आणि मरोळ नुसतंच एक मतदारसंघ नाही तर माझ्या एका कुटुंबासारखं आहे. आणि म्हणून सर्वप्रथम ज्यावेळेला मी शाखा प्रमुख या विभागामध्ये काम करत असताना मला ह्या भागामध्ये ज्यावेळेला शिवसेनेने संधी दिली, मरोळच्या जनतेने मला भरभरून त्यावेळेला मतदान केलं. काँग्रेसचा बालेकिल्ला आणि त्या बालेकिल्ल्यामध्ये प्रथमच शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान झालं. त्यावेळेला 2012 मध्ये मी 2064 मताने या भागामधून निवडून आलो. आणि गेले म्हणजे 12 नंतर 17 पर्यंत मी जे काही काम केलं, मरोळची जनतेची सेवा केली आणि त्यांनी ठेवलेला विश्वास माझ्यावरचा, त्या विश्वासाच्या खरं अर्थाने पाठबळाने मला 2017 मध्ये माझ्या ज्यावेळेला रिझर्वेशन बदललं आणि महिला वर्ग झाला हा, तर ह्या भागातील जनतेने 6,500 मताने मला निवडून दिलं. आणि तोच विश्वास आपण बघितलात की मधल्या काळामध्ये शिवसेनेची उभी फूट आणि त्या ह्याच्यामध्ये अनेक लोक स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांतर केलं. पण मी आणि माझे सर्व शिवसैनिक या भागामधले जेवढे सर्व शिवसैनिक असतील त्यांनी आम्ही सगळे एकाच ठिकाणी राहिलो. आम्ही कुठल्याही पद्धतीने आमचा पक्ष बदलला नाही. उद्धव साहेबांचा विश्वास, या भागातील विभाग प्रमुख आदरणीय अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या भागामध्ये सातत्याने काम करत होतो. महानगरपालिका बरखास्त झाल्यानंतर सुद्धा लोकांची सेवा, सामाजिक कार्य हे सातत्याने चालू होतं. आम्ही कुठलंही कार्य बंद केलं नाही. आणि म्हणून लोकांनी पुन्हा एकदा तो विश्वास ठेवला. मरोळच्या जनतेने म्हणजेच मी माझ्या जनतेला, माझं नुसतं जनता नाही तर माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातल्या लोकांनी मला पुन्हा त्या विश्वासाने या भागातून 3,500 अधिक मताने पुन्हा एकदा निवडून दिला. हे या मरोळच्या जनतेचं प्रेम आहे. सर, आपण जर पाहिलं असेल आपल्या वचननामामध्ये आपण 7 हिल हॉस्पिटल खाजगीकरणाचा मुद्दा उचललेला आहे. आपण सांगितलेलं आहे की आम्ही खड्ड्याचे सर्वेक्षण करणार आहोत. तसेच विभागातील जनतेसाठी जे कायदेशीर काहीतरी मोफत तुम्ही काम करणार आहात, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? असं आहे, 7 हिल्स हे जे मुंबई महानगरपालिकेची ती जागा आहे खऱ्या अर्थाने, आणि ती त्यावेळेला आपण बघितलं की पीपीपीच्या तत्वावर देण्यात आली होती. मधल्या काळामध्ये ज्यांना दिलं होतं ते यशस्वीरित्या तिथे व्यवस्थित त्याची देखभाल किंवा लोकांना सर्व्हिस देऊ शकले नाही. आणि म्हणून माझी सातत्याने म्हणजे 2017च्या नंतर बघितलं की ते हॉस्पिटल डबघाईला आलं. त्यांच्या प्रशासनाच्या त्यांचे जे होते त्यांच्या माध्यमातून ते झालं. नाही तर खऱ्या अर्थाने लोकांना ती सुविधा देणारं एक चांगलं हॉस्पिटल या सबबमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. पण त्यांच्या निष्काळजीपणाने आपल्याला ह्या गोष्टी सगळे सामोरे जायला लागला. पण कोविडमध्ये 7 हिल्सने फार मोठं काम मुंबईला, महाराष्ट्राला नाही तर एशिया खंडात जागतिक स्तरावर आपण बघितलं की 7 हिल्सने कशा पद्धतीने काम केलं. अनेक कोविडच्या रुग्णांना त्यांनी सेवा दिली, प्राणही वाचवलं. आणि मग त्याच्यानंतर आपण बघितलं त्यावेळेला खरं म्हणजे मुंबई महानगरपालिकाच ते हॉस्पिटल चालवत होतं. म्हणून माझं आता असं म्हणणं आहे की त्याला प्रायव्हेटायझेशन न करता ते मुंबई महानगरपालिकेनेच चालवावं. आणि ह्याच्यापूर्वी सुद्धा अनेकदा माझं त्या पद्धतीने पत्र आहे. या भागातल्या नगरसेविका प्रियंका सावंत यांनी तशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे. अनेक वेळा त्या हेल्थ कमिटीच्या सदस्य होत्या म्हणून त्यांनी तो विषयी मांडलेला आहे की हे मुंबई महानगरपालिकेनेच चालवावं. आणि मुंबई पालिकेकडे तशी जर तरतूद झाली तर मला वाटतं की 7 हिल्स हॉस्पिटल चालवणं अवघड नाही. सर, जनतेने तुम्हाला 2024 मध्ये पुन्हा एकदा संधी दिलेली आहे, तर त्या जनतेसाठी काही तुम्ही बोलणार आहात? नक्कीच 2026 मध्ये जी ही संधी मला मिळालेली आहे ते खऱ्या अर्थाने जनतेचा विश्वास, आणि म्हणूनच मला ही संधी मिळालेली आहे. त्या भागातले अनेक कामं जी आहेत ते आपण बघितलं की 2022 मध्ये मुंबई महानगरपालिका बरखास्त झाली. त्याच्यानंतर अनेक विषय आमचे प्रलंबित राहिलेले आहेत आणि ते विषय मला पुन्हा लोकांच्या हितासाठी ते विषय लोकांपर्यंत नेऊन लोकांचे प्रश्न सोडवायचे. माझ्या भागामध्ये मार्केट आहे, आता सध्या फार जुनं मार्केट आहे, 50 वर्षापूर्वीचं मार्केट आहे. ते मी माझ्या कारकिर्दीमध्ये त्याची सुरुवात केली आणि प्रियंका सावंत यांनी त्याचा प्रस्ताव वगैरे पास करून
तो पारित करण्यात आलेला आहे. टेंडरच्या ह्याच्यावर आहे, प्रक्रियेवर आहे. आणि नक्कीच ते 5 मजली मार्केट आहे. खाली तळमजल्याला पार्किंग आहे. ग्राउंड फ्लोअरला फिश मार्केट आहे. पहिल्या मळ्यावर रिटेल मार्केट आहे. दुसऱ्यावर पीएपी, दुसरा तिसरा पीएपी आणि चौथ्या मजल्यावर तिथे कम्युनिटी हॉल सारखं आपण एक लोकांच्या ह्या भागातल्या जनतेला ते एक मिळावं म्हणून एक 6,000-7,000 स्क्वेअर फूटचं आपण ते केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या बाजूला डिस्पेन्सरी आहे. ती 5 माळ्याची डिस्पेन्सरी आपण केलेली आहे. पुढे भविष्यात माझी संकल्पना अशी आहे की डायलिसिस सेंटर तिथे व्हावं जेणेकरून सामान्य लोकांना त्याचा उपयोग होईल. आणि बाजूला एक मोठं प्लेग्राऊंड आहे जे गेले 32 वर्ष एन्करेजमेंट होतं. 2017 मध्ये ते मुंबई महानगरपालिकेला पुन्हा एकदा मिळवून दिलं. त्याच्यावरचं जेवढं एन्करेजमेंट होतं ते आपण मोकळं केलं आणि आज एक अशी अतिशय सुंदर असं ते प्लेग्राऊंड, तिथे ओपन जिम आहे मुलांसाठी खेळण्यासाठी, प्ले अपरेटर्स आहे, जॉगिंग ट्रॅक आहे. सगळ्या गोष्टी त्या आपण त्या ह्याच्यावर दिल्या. पण आता आपण बघितलं 3.5 वर्ष महानगरपालिका नसल्यामुळे अनेक गोष्टी निधी अभावी राहिलेल्या आहे. पुन्हा एकदा मी जो माझा पूर्ण अनुभव आहे तो वापरून माझ्या लोकांची सेवा करण्यासाठी आणि त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी मी त्याचा वापर करेन. धन्यवाद सर. तर आपण पाहिलेलं आहे की सरांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये ते कशा प्रकारे कामं करणार आहेत आणि कोणकोणती कामं करणार आहेत.